नमस्कार. जय जिनेंद्र. I am Satish Srinivas Kamboj from Deshbhushan Kulbhushan Vidyalaya, Kunthalgiri. In the previous video, we have learned alternate angles test. Second is corresponding angles test. Corollary first and इंटिरियर अँगल टेस्ट. तुम्हाला होमवर्क दिला होता करोलरी सेकंड. इन दिस व्हिडिओ प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन नंबर 1 to question number 6. So today we are going to learn question number 1 to question number 6. आपण मागील व्हिडिओमध्ये संगत कोणांची कसोटी, व्युत्क्रम कोणांची कसोटी आणि आंतरकोणांची कसोटी पाहिलेली होती. या कसोट्यावर आधारित हा प्रॅक्टिस सेट आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये 1 to 6 क्वेश्चन आहेत. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 आपण आता पाहू. इन द गिवन फिगर y is equal to 108 degree and x equal to 71 degree are the lines m and n parallel. Justify. या आकृतीमध्ये तुम्हाला y आणि x या दोन कोणांची मापं दिलेली आहेत. याच्यावरून दिलेल्या रेषा n आणि m या समांतर आहेत का हे आपणाला तपासावयाचे आहे. आन्सर इज we have x equal to 71 degree and y equal to 108 degree. या दोन कोणांची आपण बेरीज करूया. नाव x plus y is equal to 71 degree plus 108 degree is equal to 179 degree. आकृतीमध्ये निरीक्षण करून पहा. x आणि y हे दोन कोण इंटिरियर अँगल्स आहेत. म्हणजे या दोन कोणांची बेरीज किती यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे किंवा हे एकमेकांचे पूरक असले पाहिजे. सो x प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. या ठिकाणी दोघांची बेरीज 180 आली नाही. बट x and y are the interior angles formed by a transversal L of two lines M and N. रेषा M आणि N ला छेदिकेने छेदले असता हे दोन कोण आंतरकोन तयार झालेले आहेत. It is known that if the sum of the interior angles formed by a transversal of two distinct lines is 180 degree, then the two lines are parallel. जेव्हा या दोन कोणांची बेरीज 180 येईल तेव्हाच त्या दोन रेषा समांतर आहेत असं आपणाला म्हणता येतं. Therefore, line M is not parallel to line N. त्यामुळे रेषा M आणि रेषा N या समांतर नाही. Next question is question number 2. In the given figure, if angle A congruent to angle B, then prove that line L parallel to line M. दिलेल्या आकृतीमध्ये कोन A आणि कोन B हे दोन कोन एकरूप आहेत. याचा आपणाला उपयोग करून
रेषा L आणि रेषा M समांतर दाखवायची आहे. Answer is, let us mark the point A and B on line L. रेषा L वर A आणि B हे दोन बिंदू घेतलेले आहेत. कृपया आकृती पहा. C and D on line M and P. C आणि D हे दोन बिंदू रेषा M वर घेतलेले आहेत. अँड जी छेदिका आहे या छेदिकेवर P आणि Q हे दोन बिंदू घेतलेले आहेत. सपोज the line N intersect line L at K and line M at L. Since PQ is a straight line and ray K stands on it. PQ ही सरळ रेषा आहे आणि किरण KA हा PQ या रेषेवर आहे. Then measurement of angle AKP plus measurement of angle AKL is equal to 180 degree. Reason is angle in linear pair हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहेत. कृपया आकृती पाहावी. Therefore measurement of angle A plus measurement of angle AKL is equal to 180 degree. Reason is measurement of angle AKP is equal to measurement of angle A. आकृतीमध्ये दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण अँगल AKPच्या ठिकाणी अँगल A घेतलेलं आहे. मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री मायनस मेजरमेंट ऑफ अँगल AKL. लेफ्ट हँड साईडचा अँगल AKLचे माप आपण राईट हँड साईडला घेतलेला आहे. दिस इज द इक्वेशन नंबर 1. Please see the figure. Since PQ is a straight line and ray LD stands on it, then measurement of angle DLQ plus measurement of angle DLA is equal to 180 degree. आता हे दोन कोण पहा. हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 या ठिकाणी आपण घेतलेली आहे. रिझन इज अँगल इन लिनियर पेअर. मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल DLA इज इक्वल टू 180 डिग्री. आकृतीमध्ये अँगल DLQ बरोबर B दिलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण B घेतलेलं आहे. मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री मायनस मेजरमेंट ऑफ अँगल DLA. या ठिकाणी लेफ्ट हँड साईडचं माप कोण DLA हे आपण राईट हँड साईडला घेतलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी प्लसचं मायनस झालेलं आहे. दिस इज इक्वेशन नंबर 2. सिन्स angle A congruent to angle B, then measurement of angle A is equal to measurement of angle B. हे दोन कोण एकरूप आहेत म्हणजेच त्यांची मापं समान आहेत. From 1 and 2 we get 180 degree minus measurement of angle AKL is equal to 180 degree minus measurement of angle DLA. Therefore
मेजरमेंट ऑफ अँगल AKL इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल DLA. या ठिकाणी लक्षात घ्या की दोन्ही बाजूला 180 आहे, ते कॅन्सल झालं, मायनस मायनस प्लस झालं, त्यामुळं ही पायरी या ठिकाणी आलेली आहे. Therefore, angle AKL is congruent to angle DLA. Reason is measurement of angle AKL is equal to measurement of angle DLA. दोन्ही कोणांचं माप समान आहे म्हणून ते एकरूप आहे. It is known that if a pair of alternate interior angles formed by a transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. Therefore, angle AB is parallel to CD, or line L parallel to line M. AB म्हणजेच रेषा L आणि CD म्हणजेच रेषा M. In question number 3, in the given figure, if angle A congruent to angle B and angle X is congruent to angle Y, then prove that line L parallel to line N. कृपया आकृती पहा. आकृतीमध्ये कोन ए हा कोन बीशी एकरूप आहे आणि कोन एक्स हा कोन वायशी एकरूप आहे. या दोन कोणांच्या एकरूपतेच्या जोडीवरून आपणाला रेषा L ही रेषा N ला समांतर आहे हे दाखवावयाचे आहे. आन्सर इज वी हॅव अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. दोन कोण हे एकरूप आहेत म्हणजे त्यांची मापे समान आहेत. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल बी. बट अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स formed by a transversal K of line M and line L. रेषा L आणि रेषा M या दोन रेषांचा जर विचार केला आणि K ही ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका घेतली तर कोन A आणि कोन B हे संगत कोणाची जोडी आपणाला आकृतीमध्ये दिसत आहे. Therefore, line M is parallel to line L. रिझन इज करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. म्हणजे संगत कोणाची जी कसोटी आहे त्याच्यावरून रेषा M आणि रेषा L ही एकमेकांशी समांतर आहे. Also we have angle X is congruent to angle Y. म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल X is equal to मेजरमेंट ऑफ अँगल Y. But angle X and angle Y are alternate interior angles formed by a transversal K of line M and line N. पहा, रेषा M आणि N मध्ये जर K ही छेदिका घेतली आपण तर कोन X आणि कोन Y हे आंतरकोनांची जोडी होते. Therefore, line M parallel to line N. Reason is alternate angles test. म्हणजेच या टेस्टवरून या दोन रेषा समांतर आहेत. So we have line M parallel to line L and line M parallel to line N. रेषा M ही रेषा L शी समांतर आहे आणि रेषा M ही रेषा N शी पण समांतर आहे. इट इज नोन दॅट इफ टू लाईन्स इन ए प्लेन आर पॅरलल टू ए थर्ड लाईन इन द प्लेन then those two lines are parallel to each other. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की एकाच प्रतलातील दोन रेषा जर तिसऱ्या रेषेशी जर समांतर असतील तर त्या दोन रेषा देखील एकमेकांशी समांतर
असतात. Therefore, लाईन L इज पॅरलल टू लाईन N या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. म्हणजेच रेषा L ही रेषा N शी समांतर आहे. Question number 4. In the given figure, if ray BA parallel to ray DE, पहा आकृतीचं निरीक्षण करा. किरण BA आणि किरण DE हे आपल्याला समांतर दिलेलं आहे. अँगल C इज इक्वल टू 50 डिग्री and angle D is equal to 100 डिग्री. प्लीज सी फिगर. कृपया आकृतीकडे व्यवस्थित पहा. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ABC. आपणाला कोण ABCचे माप काढावयाचे आहे. ड्रॉ ए लाईन XY पासिंग थ्रू पॉईंट C अँड पॅरलल टू AB. या ठिकाणी आपण रचना करतोय, कन्स्ट्रक्शन करतोय. बिंदू C मधून जाणारी आणि रेषा AB किंवा किरण BA ला समांतर असणारी आपण रेषा XY काढलेली आहे. वी हॅव AB पॅरलल टू D अँड AB पॅरलल टू XY. It is known that if two lines in a plane are parallel to a third line in the plane, then those two lines are parallel to each other. हे आपण मागील उदाहरणात आत्ताच पाहिलेलं आहे. Therefore, DE is parallel to XY. म्हणजे किरण DE हा रेषा XY शी समांतर आहे. Since D is parallel to XY and DC is a transversal intersecting them at D and C. आकृती पहा. DE ही XY शी समांतर आहे आणि DC ही छेदिका. या दोन समांतर रेषेला D आणि C बिंदूमध्ये छेदतात. Therefore, अँगल EDC आकृतीमध्ये व्यवस्थित पहा प्लस अँगल YCD या दोन कोणांचं जर निरीक्षण केला तर हे दोन कोण इंटिरियर अँगलची जोडी दिसते. म्हणून या दोघांची बेरीज 180 अंश येते. Therefore, अँगल EDC प्लस अँगल YCD इज इक्वल टू 180 डिग्री. पेयर ऑफ इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. म्हणजे ते एकमेकांशी पूरक असतात. म्हणून या दोघांची बेरीज जी आहे ती 180 अंश या ठिकाणी आपण घेतलेली आहे. Therefore, अँगल EDC इज इक्वल टू 100 डिग्री आकृतीमध्ये दिलेला आहे. म्हणून 100 डिग्री प्लस अँगल YCD इज इक्वल टू 180 डिग्री. Therefore, YCD is equal to 180 degree minus 100 degree is equal to 80 degree. Since sum of all the angles on a straight line at a point is 180 degree, then angle XCB आकृतीकडे व्यवस्थित पहा. XCB प्लस अँगल BCD प्लस अँगल YCD इज इक्वल टू 180 डिग्री. तिन्ही एकाच रेषेवरील कोण आहेत. Therefore, अँगल YCB प्लस 15 डिग्री. रिझन इज angle BCD is equal to 50 degree plus 80 degree. Reason is angle YCD is equal to 80 degree is equal to 180 degree. Therefore, angle XCB
plus 80 degree plus 50 degree is equal to 130 degree is equal to 180 degree. Therefore, angle XCB is equal to 180 degree minus 130 degree. आणि दोघांची सबस्ट्रॅक्शन किती येणार आहे तर 50 डिग्री येणार. म्हणून अँगल YCB इज इक्वल टू 50 डिग्री. सिन्स AB parallel to XY and BC is a transversal intersecting them at B and C. आता आपण या ठिकाणी रेषा AB ला समांतर असलेली रेषा XY घेत आहोत आणि त्याची छेदिका BC ही गृहीत धरलेली आहे आणि ही छेदिका B आणि C या दोन बिंदूंमध्ये छेदलेली आहे. देन अँगल ABC प्लस अँगल XCB is equal to 180 degree. Pairs of interior angles on the same side of transversal are supplementary. हे आंतरकोनांची जोडी आहे आणि ती छेदिकेच्या एकाच अंगास आहे. म्हणून दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येणार 180 अंश येणार. म्हणून या ठिकाणी 180 अंश आपण घेतलेलं आहे. अँगल ABC प्लस अँगल XCB इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल XCB इज इक्वल टू 50 डिग्री म्हणून या ठिकाणी ती किंमत ठेवलेली आहे. अँगल ABC इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 50 डिग्री इज इक्वल टू 130 डिग्री. देयरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 130 डिग्री. क्वेश्चन नंबर 5. In the given figure, ray AE parallel to ray BD. आकृतीकडे बारकाईने पहा, तुमच्या लक्षात येईल. रे AF is the bisector of angle EAB. रेषा AF किंवा किरण AF हा कोण EABचा दुभाजक आहे. अँड रे BC इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABD. आणि किरण BC हा अँगल ABDचा दुभाजक आहे. प्रूव्ह दॅट लाईन AF पॅरलल टू लाईन BC. या ठिकाणी तुम्हाला रेषा AF ही रेषा BCला समांतर आहे हे सिद्ध करावयाचे आहे. सिन्स रे AF बायसेक्ट अँगल EAB, आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. अँड रे BC बायसेक्ट अँगल ABD. देन अँगल EAF इज इक्वल टू अँगल FAB is equal to angle X is equal to 1 half angle EAB and angle CBA is equal to angle DBA is equal to angle Y is equal to half of angle ABD. म्हणजे कोण ABDचे निम्म. हे कोण Yचं माप आहे आणि कोण EABच्या निम्म हे कोण Xचं माप आहे. Therefore, angle X is equal to half of angle EAB and angle Y is equal to half of angle ABD. इक्वेशन नंबर 1 इथं आपण गृहीत धरूया. सिन्स रे AE पॅरलल टू रे BD. प्लीज आकृतीकडे बघा. अँड segment AB is a transversal intersecting them at A and B. Then angle FAB is equal to angle ABD. Alternate interior angles
यावरून आपणाला हे दोन कोणांची मापे समान आहेत. ऑन मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय हाफ we get half of angle EAP is equal to half of angle ABD. Now using 1 we get angle X is equal to angle Y. But angle X and angle Y are alternate interior angles by transversal AB of ray AF and ray BC. Therefore, ray AF is parallel to ray BC. Reason is alternate angles test. या ठिकाणी किरण AF हा किरण BC ला समांतर आहे. हे आपण अल्टरनेट अँगल टेस्टवरून निश्चितपणे सांगू शकतो. क्वेश्चन नंबर 6. ए ट्रान्सव्हर्सल EF of line AB and line CD intersect the line at point P and Q respectively. Ray PR and ray QS are parallel and bisector of angle BPQ and angle PQC respectively. Prove that line AB parallel to line CD. या ठिकाणी रेषा AB ही रेषा CD ला आपणाला समांतर दाखवायचे आहे. सिन्स रे PR आकृतीकडे बारकाईने पहा bisects angle BPQ and ray QS bisects angle PQC, then angle RPQ is equal to angle RPB is equal to half of angle BPQ, and angle SQP is equal to angle SQC is equal to half of angle PQC. Therefore, repeat again, angle RPQ is equal to angle RPB is equal to half of angle BPQ, and angle SQP is equal to angle SQC is equal to half of angle PQC. Therefore, angle BPQ is equal to twice of angle RPQ, and angle PQC is equal to twice of angle SQP. Equation number 1. Since PR is parallel to QS and PQ is a transversal intersecting them at P and Q, then angle RPQ is equal to SPQ. आकृतीकडे पहा. These two angles are alternate interior angles, आणि alternate interior angles असल्यामुळे या दोन कोणांची माप समान आहेत. Multiplying both sides by 2 we get twice of angle RPQ plus twice of angle SQP. Now using 1 एक नंबर समीकरणाचा या ठिकाणी आपण उपयोग करणार आहोत. We get angle BPQ is equal to angle PQC, but angle BPQ
and angle PQC are alternate interior angles. हे दोन कोण आंतरकोनांची जोडी आहे. Formed by a transversal EF of line AB and line CD. रेषा AB आणि रेषा CD ला छेदिका EF ने छेदल्यामुळं ही जोडी तयार झालेली आहे. Therefore, line AP is parallel to line CD. Reason is alternate angles test. Today we have learned practice set 2.3 question number 1 to question number 6. If you like this video, give a thumbs up, share this video with your all friends and subscribe to my channel. If you have some doubt in today's session, comment below. I will reply you. Bye friends. Have a good day. Thank you.